हा व्हिडिओ मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्ससाठी आपण बघतोय. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज आपण मागच्याच व्हिडिओमध्ये स्टडी केल्या होत्या. सॉलिड्सच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ह्या फक्त इलेक्ट्रॉनच्या मूव्हमेंटवर आपल्याला डिपेंड करत असतात. त्या आपल्याला दोन्ही मूव्हमेंट इथे स्टडी करायचे आहे. द इलेक्ट्रॉन स्पिन अबाउट देअर ओन ॲक्सिस. द स्पिनिंग इलेक्ट्रॉन्स ॲक्ट लाईक अ टायनी मॅग्नेट बिकॉज देअर स्पिनिंग ॲक्शन जनरेट्स इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रॉनला दोन प्रकारच्या मोशन असतात. एक म्हणजे ऑर्बिटल मोशन आणि दुसरी म्हणजे स्पिन मोशन. या मोशनमुळे त्याला मॅग्नेटिक प्रॉपर्टीज येत असतात. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज त्याला मेनली ह्या स्पिन मोशनमुळे येत असतात. समोर दिसणाऱ्या पिक्चरमध्ये जर आपण थोडं बघितलं तर सेंटरला तिथे न्यूक्लियस आहे, त्याच्या बाजूला इलेक्ट्रॉन मूव्ह होतो आहे. हे एक जनरल ॲटमचं एक पिक्चर आपण डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. हा इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती फिरतो इन अ सर्क्युलर मोशन इज कॉल्ड ॲज इट्स ऑर्बिटल मोशन अँड धिस इलेक्ट्रॉन मूव्ज अलॉंग इट्स स्पिन. म्हणजे तो त्याच्या स्वतःभोवती, म्हणजे पृथ्वीसारखं जसं पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरते, तसंच सेम इलेक्ट्रॉन हा स्वतःभोवती फिरतो प्लस न्यूक्लियस भोवती फिरतो. तर हा जो स्वतःच्या ॲक्सिस भोवती त्याची स्पिन मोशन दिसते त्याला आपण स्पिन मोशन म्हणू. म्हणजे स्वतःभोवती फिरतो त्याला आपण स्पिन मोशन म्हणतो. आणि ही जी स्पिन मोशन आहे यामुळे त्या इलेक्ट्रॉनला मॅग्नेटिक मोमेंट येत असते. मॅग्नेटिक फील्ड ज्यावेळेस त्याला आपण अप्लाय करतो त्यावेळेला इलेक्ट्रॉन मॅग्नेटिक मोमेंट शो करत असतात. यामुळे त्या सॉलिड्सला आपण 3 क्लासेसमध्ये मग पुढे डिवाईड करतो, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन ज्या नंबरमध्ये प्रेझेंट असतात त्यावरून आपण त्यांचे 3 क्लास केलेले आहे. इफ ॲन ऑर्बिटल कंटेन्स 1 इलेक्ट्रॉन, जर एखाद्या ऑर्बिटलमध्ये 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे ॲटमच्या, देन द अनबॅलन्स स्पिन, त्याची जी स्पिन आहे ती अनबॅलन्स राहते. इट एक्झिबिट्स देन मॅग्नेटिझम. हाऊएव्हर व्हेन इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड, ज्या वेळेला इलेक्ट्रॉन्स पेअर असतात म्हणजे तिथे एकही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नसतो, त्यावेळेला त्याच्या स्पिन बॅलन्स होऊन जातात. त्यामुळे प्लस हाफ अँड मायनस हाफ, त्यामुळे नो मॅग्नेटिक प्रॉपर्टी इज ऑब्झर्वड. ऑन द बेसिस ऑफ दीज मॅग्नेटिक प्रॉपर्टीज सॉलिड्स आर क्लासिफाईड इंटू 3 मेजर क्लासेस, दॅट इज डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक अँड फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. म्हणजेच अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जर एखाद्या ऑर्बिटलमध्ये प्रेझेंट आहे त्यावरून त्याच्या स्पिन मोशनमुळे त्याला मॅग्नेटिक मोमेंट येते. आणि जर त्या ऑर्बिटलमध्ये सगळे इलेक्ट्रॉन्स हे पेअर्ड असतील तर त्याची मॅग्नेटिक मोमेंट तिथे ऑब्झर्व होत नाही. हे आपल्याला मेनली लक्षात ठेवावं लागेल की मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स स्टडी करताना सगळ्यात महत्त्वाचे 2 पॉईंट कोणते, की त्या सबस्टन्समध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे किंवा नाही. जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन तिथे नाही आहे तर तो मॅग्नेटिक प्रॉपर्टी शोच करणार नाही आपल्याला. आणि जर तिथे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजेच काय, सिंगल इलेक्ट्रॉन, 1 इलेक्ट्रॉन जर तिथे आहे तर तो पजेस करेल, स्पिन एक्झिबिट करेल, स्पिन मोशन एक्झिबिट करेल. त्या स्पिन मोशनमुळे त्याला मॅग्नेटिक मोमेंट येईल आणि त्यामुळे तो मॅग्नेटिक फील्डच्या प्रेझेन्समध्ये ॲज अ मॅग्नेट ॲक्ट करेल. मग आता या सगळ्या कन्सेप्टवरून तुम्ही सॉलिड्सचे 3 क्लासेस इथे पाडणार आहात. पहिला आहे डायमॅग्नेटिक सॉलिड, दुसरा आहे पॅरामॅग्नेटिक सॉलिड आणि लास्ट आहे फेरोमॅग्नेटिक सॉलिड. आता आपण इथे सर्वप्रथम पहिला क्लास बघूया, जो आहे तुमचा डायमॅग्नेटिक सॉलिड्स. The substances which all electrons paired are weakly repelled by the magnetic fields, these substances are said to be diamagnetic. म्हणजे असे सबस्टन्सेस ज्यामधले सर्व इलेक्ट्रॉन्स हे एकमेकांबरोबर पेअर्ड आहेत, देन दे आर वीकली रिपेल्ड बाय दी मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही त्याला मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करता त्यावेळेला ते अट्रॅक्ट न होता ते रिपेल होतात. अशा सबस्टन्सेसला आपण डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस म्हणतो. मग मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर रिपेल होण्यामागचं कारण काय, की त्याच्यामधले सगळे इलेक्ट्रॉन्स हे पेअर आहेत. पेअर असल्यामुळे तिथे स्पिन त्यांच्या बॅलन्स झालेले आहेत. बॅलन्स झाल्यामुळे तिथे कुठलीही मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होणार नाही. म्हणून अशा सबस्टन्सेसला आपण डायमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणतो. द पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बॅलन्सेस द स्पिन्स. पेअरिंग झाल्यामुळे तिथे स्पिन बॅलन्स होते. हेन्स इट कॅन्सल्स देअर मॅग्नेटिक मोमेंट. ते एकमेकांमुळे कॅन्सल होऊन जाते त्यांची मॅग्नेटिक मोमेंट. याचे काही एक्झाम्पल पुढे तुम्हाला दिलेले आहे. N2 म्हणजे नायट्रोजन, F2 म्हणजे फ्लोरीन मॉलिक्यूल, NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड, H2O म्हणजे वॉटर मॉलिक्यूल, बेन्झिन मॉलिक्यूल आर सम एक्झाम्पल्स ऑफ डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस.
इथे तुमचा डायमॅग्नेटिक सॉलिड्स झालं. म्हणजे थोडक्यात काय, डायमॅग्नेटिक्सची एक ट्रिक जर लक्षात ठेवायची असेल तर सोपी ट्रिक आहे. ज्यांच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही, सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड आहेत, अशा सबस्टन्सेसला डायमॅग्नेटिक सॉलिड म्हणायचं. इतकं तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. आता सेकंड क्लास आहे इथे पॅरामॅग्नेटिक सॉलिड्स. द सबस्टन्सेस विथ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजे सिंगल इलेक्ट्रॉन, ज्यांच्यामध्ये शेवटचा एक इलेक्ट्रॉन जो अनपेअर्ड प्रेझेंट आहे, त्याची कोणाबरोबरही पेअर झालेली नाही, आर वीकली अट्रॅक्टेड बाय द मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही त्यांना मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करता त्यावेळेला ते त्यांच्याकडे वीकली अट्रॅक्ट होतात, पण वीकली अट्रॅक्ट होतात. दीज सबस्टन्सेस आर कॉल्ड ॲज पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस. द स्पिनिंग ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन गिव्ज राईज टू ए मॅग्नेटिक मोमेंट. या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची जी स्पिनिंग आहे, स्वतःभोवती स्पिन मोशन आहे, त्यामुळे इथे मॅग्नेटिक मोमेंट डेव्हलप होते. द सबस्टन्स इज अट्रॅक्टेड बाय द मॅग्नेटिक फील्ड. ज्यावेळेला तुम्ही मॅग्नेटिक फील्ड त्याला अप्लाय करता त्यावेळेला तो त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो बिकॉज of magnetic moment. It is important to understand that the substances exhibit magnetism in the presence of external magnetic field only. इथे पॅरामॅग्नेटिक सॉलिड्सच्या संबंधात तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की फक्त हे मॅग्नेटिक केव्हा असतील, ज्या वेळेला तुम्ही त्याला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करणार त्यावेळेलाच ते ॲज अ मॅग्नेट ॲक्ट करतील. इतर वेळेला ते त्यांचं मॅग्नेटिझम लूज करतील. दे लूज द मॅग्नेटिझम व्हेन द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इज रिमूव्ड. म्हणजे थोडक्यात काय, इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असणारे सबस्टन्सेस पॅरामॅग्नेटिक सॉलिड म्हणून ॲक्ट करतील आणि मॅग्नेटिक फील्ड काढून टाकली तर ते डायमॅग्नेटिझमच्याच बरोबरीचे झाले. ते मॅग्नेटिक मोमेंट आपल्याला शो करणार नाही. मग असे एक्झाम्पल्स आहेत काही. ऑक्सिजन, तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजन कंटेन्स अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. ऑक्सिजन झाला, त्यानंतर कॉपर डाय पॉझिटिव्ह आयन झाला. डाय पॉझिटिव्ह म्हणजे ॲटॉमिक नंबरपेक्षा 2 इलेक्ट्रॉन त्यामध्ये कमी आहेत ऑलरेडी. Fe ट्राय पॉझिटिव्ह आयन म्हणजे Feचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 26. ट्राय पॉझिटिव्ह म्हणजे 3 इलेक्ट्रॉन कमी आहेत ऑलरेडी. क्रोमियम ट्राय पॉझिटिव्ह आर सम एक्झाम्पल्स ऑफ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस. या आयन्सचे म्हणजे Cu डाय पॉझिटिव्ह, Fe ट्राय पॉझिटिव्ह, Cr ट्राय पॉझिटिव्हचे ऑर्बिटल पिक्चर ड्रॉ करून एकदा तुम्हाला बघायचं आहे की कशा पद्धतीने यांच्यामध्ये बरोबर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन उरतो किंवा नाही उरत. हे एक्झाम्पल्स आहेत पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेसचे. आता थर्ड आपला जो क्लास आहे, थर्ड अँड लास्ट, दे आर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस कंटेनिंग लार्ज नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. आत्ताच आपण पॅरामॅग्नेटिकमध्ये काय म्हटलं की इथे 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतो, मात्र फेरोमॅग्नेटिकमध्ये इथे तुम्हाला लिहिलेलं आहे लार्ज नंबर ऑफ अनपेअर्ड, म्हणजे एकापेक्षा जास्त नंबरनी प्रेझेंट असतात अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. आर अट्रॅक्टेड स्ट्रॉंगली बाय द मॅग्नेटिक फील्ड. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस वीकली अट्रॅक्ट करत होते, हे स्ट्रॉंगली मॅग्नेटिक फील्डकडे अट्रॅक्ट होत असतात. These substances are said to be a ferromagnetic substance. थोडक्यात काय, याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात आणि हे स्ट्रॉंगली मॅग्नेटिक फील्डकडे अट्रॅक्ट होत असतात. अशा सबस्टन्सेसला मग आपण फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस म्हणतो. दीज सबस्टन्सेस कॅन बी परमनंटली मॅग्नेटाइज्ड. दे रिटेन द मॅग्नेटिझम इव्हन आफ्टर द रिमूव्हल ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. यांना तुम्हाला असं म्हणता येईल की हे परमनंटली मॅग्नेटिक सबस्टन्ससारखं बिहेव करतात. जरी तुम्ही यांची एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काढून टाकली, रिमूव्ह केली, तरीसुद्धा हे त्यांचं मॅग्नेटिझम शो करत राहतात. सम एक्झाम्पल्स ऑफ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस आर Fe मीन्स आयन, कोबाल्ट, निकेल, क्रोमियम डायऑक्साईड. हे त्याचे काही निवडक फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेसचे एक्झाम्पल्स इथे तुम्हाला दिलेले आहे. इथे तुमचा मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स हा टॉपिक संपला. त्यामध्ये तुम्ही सॉलिड्सचे 3 टाईप बघितले डिपेंडिंग अपॉन देअर मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. फर्स्ट वन डायमॅग्नेटिक सॉलिड्स, ज्यामध्ये एकही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नसतो. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स अब्सेंट असतात, म्हणून मॅग्नेटिक फील्ड तिथे मॅग्नेटिक फील्डकडे तो सबस्टन्स अट्रॅक्ट होत नाही, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज शो करत नाही, म्हणून त्यांना आपण डायमॅग्नेटिक सॉलिड म्हणतो. सेकंड क्लास पॅरामॅग्नेटिक सॉलिड, ज्यामध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतो आणि जो मॅग्नेटिक फील्डकडे वीकली अट्रॅक्ट होतो, अशा सबस्टन्सला तुम्ही पॅरामॅग्नेटिक सॉलिड्स म्हणू शकता. आणि तिसरा क्लास आपण इथे पाहिला फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस, ज्यामध्ये नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात आणि ते मॅग्नेटिक फील्डकडे स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात आणि ते परमनंटली मॅग्नेटाइज्ड असतात. ह्यांना आपण फेरोमॅग्नेटिक सॉलिड्स असं म्हणतो. इथे तुमचा सॉलिड्स हा चॅप्टर संपलेला आहे. सॉलिड स्टेट पूर्ण टॉपिक्स इथे तुमचे कव्हर झालेले आहेत. होमवर्क तुम्हाला ग्रुपवर मिळेल.